जय भीम सर्वांना, माझा सप्रेम जय भीम. आपल्या सर्वांना माहितीच आहे की बहुजन संघटकतर्फे ही मोठी लेक्चर सिरीज सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्ताने आज मी बाबासाहेब आंबेडकर एक मानवशास्त्र ह्या विषयांवरती थोडंसं बोलणार आहे. तर मित्रहो, बाबासाहेब हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. आपण सगळेच जाणतो की बाबासाहेब एक विधी तज्ज्ञ होते, एक तत्वज्ञ होते, एक राजकीय विश्लेषक होते, एक स्त्रियांचे उद्धारक होते, दलितांचे कैवारी होते, अजून भारताच्या जलनीतीचे जनक होते. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बाबासाहेबांबद्दल माहिती आहेत. एक चांगले निष्णात पत्रकार होते, संपादक होते. पण त्याचबरोबर बाबासाहेब हे एक मानवशास्त्रज्ञ सुद्धा होते. ते कसे? ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की बाबासाहेब एक मानवशास्त्रज्ञ सुद्धा होते. मानवशास्त्राला इंग्रजीमध्ये अँथ्रोपोलॉजी म्हणतात आणि बाबासाहेबांनी कोलंबियामधनं PhD केली हे आपण सगळे जाणतो. विश्वभरातल्या सगळ्यात बुद्धिमान व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचं नाव हे अग्रक्रमावर आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला आज सांगतो की बाबासाहेब हे मानवशास्त्रज्ञ कसे होते. आणि त्याच्या आधीही मला तुम्हाला हे सांगण्याची गरज आहे की मानवशास्त्र म्हणजे काय. मानवशास्त्र म्हणजे मानवाचा सर्वांगीण अभ्यास. अ स्टडी ऑफ मॅन इन टोटॅलिटी म्हणजेच मानवशास्त्र. आता आपल्याला काही एक मूळ प्रश्न पडतात एक माणूस म्हणून, की ह्या एवढ्या मोठ्या विश्वामध्ये आपण म्हणजे माणूस कोण आहे बाबा. ह्या पृथ्वीवर आपण काय असेच अचानक आलोत की अशी आपली उत्क्रांती झाली आणि आत्ता काही जे आपण पोचलेलो आहोत उत्क्रांतीच्या, काय ह्याच्या पुढे अजून काही आहे का नाही, का उत्क्रांती इथेच थांबणार आहे. किंवा आपल्याला हे कळतं की सगळी माणसं ही सारखी नसतात. त्यांच्या वर्तनाने नाही तर कुणाचे केस लांब असतात, सरळ असतात, कुणाचे केस कुरुळे असतात, कुणाचे काळे असतात. म्हणजे उष्णकटिबंधात राहणारी लोक सामान्यतः काळी असतात असं समजतात आणि थंड प्रदेशात राहणारी लोक ही गोरी असतात. त्यांच्या फीचर्समध्ये फरक असतो. नाक, डोळे, अशा विविध गोष्टी. हे काय आहे, म्हणजे ही एवढी विविधता माणसांमध्ये का आहे? हे तर झालं त्या माणसाच्या फिजिकल फीचर्सबद्दल. मग आपण जागोजागी देशोदेशी आणि ह्या देशात सुद्धा प्रांतोप्रांती माणसाच्या रूढी आणि परंपरा बदलतात. त्यांच्या वैचारिक दृष्टिकोन बदलतो, त्यांचा धर्म बदलतो. जगामध्ये एवढे धर्म आहेत, ते कसे काय निर्माण झाले? त्याचप्रमाणे भारतामध्ये एवढ्या जाती आहेत, त्या कशा काय निर्माण झाल्या? मग आदिवासी समूह आहेत, जो की मानवशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे अभ्यासाचा. ती लोक अजूनही जशा स्टेजमध्ये आहेत जीवनाच्या, त्या स्टेजमध्ये का आहेत? त्यांचे डायलेक्ट वेगळे का आहेत? त्यांची संस्कृती वेगळी का आहे? तर माणसाचा अभ्यास म्हणजे फक्त सांस्कृतिकदृष्ट्या अभ्यास करून मानवशास्त्र थांबत नाही, तर माणूस हा सांस्कृतिक आणि समाजशील प्राणी जसा आहे तसा तो एक सजीव सुद्धा आहे. त्यामुळं त्याचा जीवशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणंही क्रमप्राप्तच आहे. तर मानवशास्त्र त्यांचा माणसाचा जीवशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास सुद्धा करतो. तर एक ब्रीफली मी तुम्हाला सांगतो की मानवशास्त्र म्हणजे काय. अभ्यासिक म्हणजे अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने मानवशास्त्र, जसं की सांगितलं मी तुम्हाला इंग्रजीत, स्टडी ऑफ मॅन इन टोटॅलिटी इन टाईम अँड स्पेस. माणसाचा सर्वांगीण अभ्यास म्हणजे मानवशास्त्र. तर अकॅडमिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मानवशास्त्राच्या 4 प्रमुख शाखा आहेत. त्यात पहिली शाखा आहे सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र. त्याला सोशो कल्चरल अँथ्रोपोलॉजी म्हणतात. जीवशास्त्रीय मानवशास्त्र, त्याला बायोलॉजिकल अँथ्रोपोलॉजी म्हणतात.
तिसरं आहे पुरातत्व मानवशास्त्र किंवा पुरा मानवशास्त्र. त्याला आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणतात, जिथे उत्खनन होतं, सांगाडे उकडून शोधून काढल्या जातात. जशी सिंधू संस्कृती सापडली होती, मग त्याचा अभ्यास केला जातो, सिक्वेन्सिंग लावली जाते, DNA टेस्टिंग होते, कालखंड आणि त्यांच्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत त्यावरून त्यांच्या संस्कृतीचा अंदाज बांधला जातो. तर हे काम पुरातत्व मानवशास्त्र किंवा पुरातत्व चा अभ्यास पुरा मानवशास्त्रात केला जातो. मग एक शेवटची ब्रांच आहे, शाखा आहे, जी की फार महत्त्वाची आहे, भाषिक मानवशास्त्र. त्याला लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी म्हणतात. तर ह्या सगळ्या शाखांमध्ये विविधतेने नटलेल्या ह्या मानवाचा आणि त्याच्या संस्कृतीचा आणि त्याच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये धर्म आणि भारतासारख्या देशामध्ये जात हे घटक तर आलेच आले. तर अँथ्रोपॉलॉजी हा एक ग्रीक शब्द, रादर 2 शब्दांपासून आलेला शब्द आहे. अँथ्रोपोस म्हणजे मानव आणि लॉजी म्हणजे शास्त्र. अँथ्रोपॉलॉजी तसं मानवशास्त्र. आधी ह्या स्ट्रीमचं नाव होतं मानववंशशास्त्र, होतं म्हणण्यापेक्षा म्हणून ओळखल्या जायचा. पण हा अभ्यास फक्त मानव वंशाशी निगडीत आणि तेवढा लिमिटेड नसून आत्ता जे काही ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की संस्कृती विविधता, जनुकीय विविधता आणि रूढी परंपरा, ह्या सगळ्यांचा अभ्यास ह्याच्यामध्ये होतो. फक्त मानवी वंशाचा न होता, म्हणजे मानवी रेसचा अभ्यास, ह्युमन रेसचा अभ्यास न होता, मानवाशी निगडीत सगळ्याच गोष्टीचा अभ्यास ह्यामध्ये होतो. म्हणून मानवशास्त्र ही एक समर्पक संज्ञा ह्या विषयासाठी आहे. मानवशास्त्र, मानववंशशास्त्र ही जुनी संकल्पना होती आणि जुनं नाव होतं. ते ह्या विषयाचा स्कोप लिमिट करतं. त्याचं खरं स्वरूप मानववंशशास्त्र आणि खरं नाव मानववंशशास्त्र हेच आहे. तर आता बघू की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यात काय केलं, ह्यात त्यांचं काय योगदान आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामधनं, अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या, त्यांची PhD केलेली आहे. त्यांचा PhDचा मुख्य विषय होता इकॉनॉमिक्स. पण त्याच्यासोबत बाबासाहेबांनी इतर विषयसुद्धा घेतलेले होते अभ्यासासाठी. तर ही 1913 ते 16च्या दरम्यानची गोष्ट आहे, जिथे की बाबासाहेबांचा मुख्य अभ्यासाचा एरिया होता इकॉनॉमिक्स. पण त्यांनी सोशलॉजी, फिलॉसॉफी, हिस्ट्री ह्याच्यासोबतच 2 मानवशास्त्राचे म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचे कोर्सेस देखील घेतले होते आणि ते एक फुल अकॅडमिक इयर त्यांनी त्याचा अभ्याससुद्धा केलेला होता. आणि तो अभ्यास अलेक्झांडर गोल्डनवायझर नावाचे अँथ्रोपॉलॉजिस्ट त्या काळचे फार नावाजलेले होते, त्यांच्याकडून केला होता. आणि खास बात म्हणजे हे अलेक्झांडर गोल्डनवायझर जे आहेत ते फ्रान्स बोवाज नावाच्या अमेरिकन अँथ्रोपॉलॉजिस्टचे पहिल्या जनरेशनचे विद्यार्थी. तर फ्रान्स बोवाज हे नाव फार फेमस आणि आजही गणलं जातं. फ्रान्स बोवाज इज रिगार्डेड ॲज फादर ऑफ अँथ्रोपॉलॉजी. तर फादर ऑफ अँथ्रोपॉलॉजी म्हणवणाऱ्या माणसाच्या पहिल्या विद्यार्थ्याकडनं अलेक्झांडर गोल्डनवायझर, ते पण तितक्याच तोडीचे बुद्धिमान अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांच्याकडनं बाबासाहेब पूर्ण 1 अकॅडमिक वर्ष अँथ्रोपॉलॉजीचे 2 कोर्सेस शिकलेले आहेत. त्यामध्ये जनरल इथनॉलॉजी, प्रिमिटिव्ह मॅन अँड फिजिकल एन्व्हायरमेंट, अँड जनरल इथनॉलॉजी, प्रिमिटिव्ह रिलिजन, मायथॉलॉजी अँड सोशल ऑर्गनायझेशन. हे 2 विषय बाबासाहेब 1 वर्ष अलेक्झांडर गोल्डनवायझर यांच्याकडनं शिकलेले होते. सो बाबासाहेब एक ट्रेंड अँथ्रोपॉलॉजिस्ट होते. ज्यावेळी अँथ्रोपॉलॉजी ह्या विषयाचा उदय होत होता अमेरिकेमध्ये आणि जगभरात, त्यावेळी बाबासाहेब अँथ्रोपॉलॉजी शिकलेले होते आणि अँथ्रोपॉलॉजीच्या महत्त्वाच्या व्यक्तींकडनं त्यांनी अँथ्रोपॉलॉजी शिकलेली आहे. तर त्याच्यानंतर आता बाबासाहेबांचं अँथ्रोपॉलॉजीमधलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की अँथ्रोपॉलॉजीमध्ये, मानवशास्त्रामध्ये मानवाच्या विविधतेचा, संस्कृतीचा, रूढी परंपरांचा जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून, पुरातत्व दृष्टिकोनातून, भाषिक दृष्टिकोनातून असा सर्वांगीण अभ्यास केला जातो. तर बाबासाहेब ज्या जातीमधून किंवा ज्या देशामधून तिथे गेले होते आणि ज्या जाती व्यवस्थेचे चटके त्यांनी भोगलेले होते, ते त्यांना माहिती होतं की ही जात व्यवस्था कुठून आलेली आहे आणि कशी आलेली आहे ह्याची माहिती करणं
हे त्यांचं आद्य कर्तव्य त्यांनी समजलेलं होतं. तर बाबासाहेबांचं पहिलं लिखाण त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या अलेक्झांडर गोल्डन 1916ला 9 मे 1916ला कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हे होतं. हे त्यांचं आयुष्यातलं पहिलं लिखाण हे मानवशास्त्रीय होतं मित्रांनो. अँथ्रोपॉलॉजिकल लिखाण होतं हे. त्यांनी जातीची उत्पत्तीच भारतात कशी झाली ह्याचा शोध लावलेला होता ह्याच्यावरती, ह्या पेपर थ्रू. आणि हा पेपर त्यांच्या PhDचा पार्ट होता, कोलंबिया विद्यापीठातनं मिळालेला. तर हे बाबासाहेबांचं सगळ्यात उत्कृष्ट लिखाण आजपर्यंतचं मी मानतो. कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. मराठीत भारतातील जाती, त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार हा कसा झाला ह्याचा संपूर्ण खोलात जाऊन उहापोह बाबासाहेबांनी ह्यात केलेला आहे, तो पण मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून. त्यामध्ये त्यांनी जाती व्यवस्था आणि जाती भारतामध्ये उगमच कशा पावल्या, तर ह्यासाठी काय गोष्टी कारणीभूत होत्या, त्याचा एक लॉजिकल सिक्वेन्सच दिलेला आहे. आणि ह्यासाठी त्यांनी त्यांच्या काळात म्हणजे त्या तत्कालीन समाजात किंवा अकॅडमी एशियामध्ये ज्या लोकांनी जातीचा अभ्यास केलेला होता, जातीवरती अभ्यास करणाऱ्या अथॉरिटीज होत्या काही, सिनार्ट असतील, केतकर असतील, नेसफिल्ड असतील, रिसले असतील रेशियल क्लासिफिकेशन देणारे. तर अशा अँथ्रोपॉलॉजिस्ट और सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजिस्टच्या थिअरीजचे समज जातीबद्दलचे त्यांनी खोडून काढलेत आणि एकदम लॉजिकल भारतामध्ये जातींची उत्पत्ती कशी झाली ह्याचं एक विश्लेषण त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि ह्याच्या शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती तुम्ही जर काही कमेंट करून माझी जी थिअरी आहे ह्या जेनेसिस डेव्हलपमेंट अँड मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ कास्ट इन इंडियाची, तर ही वॉज ओपन फॉर दॅट ऑल्सो. झाली कशी थोडक्यात सांगतो उत्पत्ती त्याच्यात जातीची बाबासाहेबांच्या लिखाणाप्रमाणे. तुम्ही जाणता की भारतामध्ये जातीमध्येच लग्न केलं जातं. ही प्रथा कुठून सुरू झाली, ही रूढी कुठून सुरू झाली, तिथून त्यांनी सुरुवात केली. त्याला एंडोगॅमी म्हणतात, जात्यांतर्गत विवाह. आणि त्याच्या विरुद्ध एक्झोगॅमी म्हणजे गटांतर्गत विवाह. तर आधी भारतामध्ये गटांतर्गत विवाह व्हायचे ही रूढी येण्याच्या आधी. तर ह्या जाती व्यवस्थेची आणि त्याच्या उगमाची सुरुवात ही एंडोगॅमीपासून आहे. एका पर्टिक्युलर जातीने ही संकल्पना, ही रूढी सुरू केली. ती जात म्हणजे ब्राह्मण जात. त्यांनी स्वतःनी सुरू केली म्हणून इतरांना सुरू करावी लागली. का तर त्यांनी स्वतःला आपल्या एका कप्प्यामध्ये जातीच्या सीमित करून घेतलं आणि इतर जातींशी संबंध लग्नाचे आणि इतर गोष्टींचे तोडले. त्यामुळे इतर जातींना सुद्धा एका कप्पेबद्ध गोष्टीमध्ये स्वतःला लिमिट करून घ्यावं लागलं. अशा प्रकारे एंडोगॅमस ग्रुप्स आपल्या भारतामध्ये तयार झाले. मग इथून बाबासाहेब पुढे जातात. मग प्रथा आली किंवा बालविवाह कसा काय आला ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये अंतर्भूत करतात. खूप सुरेखप्रमाणे आणि लॉजिकली करतात. आणि मग एक्सकम्युनिकेशन असेल शेवटपर्यंत जातात तिथे. आणि ह्या प्रोसेसमध्येच इन्फेक्शन ऑफ इमिटेशन नावाचा एक कन्सेप्ट बाबासाहेब देतात महत्त्वाचा, जो की उच्च जातीला खालच्या जाती नकल करतात, त्यांच्यासारखं वागून त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करतात. हे बाबासाहेबांनी 1916ला सांगितलं होतं. पण त्याची दखल जशी घ्यायला पाहिजे होती तशी घेतल्या गेली नव्हती आणि घेतल्या गेली नाही आहे अजूनही. तुम्हाला संस्कृटायझेशन नावाची टर्म, तुम्ही जर सोशल सायन्सेस शिकलेला असाल तर किंवा नसाल, वाचन असेल तरी ऐकलेली असेल. तर ही संस्कृटायझेशन संकल्पना जी 1950च्या पहिल्या दशकात 50च्या दशकात देण्यात आलेली होती एम एन श्रीनिवासनकडनं, ती संकल्पना म्हणजेच जवळपास इन्फेक्शन ऑफ इमिटेशन आहे. तर बाबासाहेब फार पुढे होते आणि त्यांनी फार अत्यंत डीप ॲनालिसिस करून भारतीय समाजाचं ह्या अशा गोष्टी आणि अशा कन्सेप्ट्स बांधलेल्या होत्या. तर ह्या पेपरमध्ये अँथ्रोपॉलॉजिकल पॅरामीटर्स वापरून त्या काळच्या तत्कालीन मानवशास्त्रीय पॅरामीटर्स वापरून जातीचा अभ्यास केलेला आहे. त्यांचं घडण, उत्पत्ती आणि प्रसार भारतामध्ये कसा झाला, इव्हन त्याच्या
आपल्याकडे जाती नसून जातीमध्ये उपजाती आहेत, आपण उपजातीमध्येच लग्न करतो, जाती तर सोडा. तर ह्या गोष्टींचाही उहापोह त्यामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे. हे होतं बाबासाहेबांचं सगळ्यात पहिलं अँथ्रोपोलॉजिकल काम आणि अत्यंत उत्कृष्ट लिखाण माझ्या दृष्टिकोनातून. बाबासाहेबांच्या इतर सगळ्या लिखाणात जर बघायला गेलं तर ह्याच्यासारखं लिखाण म्हणजे त्यांच्या नंतरच्या काळातही जवळपास झालेलं नाही, मधल्या काळात, शेवटच्या काळात झालेलं आहे. तर बाबासाहेबांचं हे पहिलं अँथ्रोपोलॉजिकल काम. दुसरं, अनहिलेशन ऑफ कास्ट. जातींचा अभ्यास हा मानवशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. बाबासाहेबांनी जातींपासूनच सुरुवात केलेली आहे. तर जाती, त्याची घडण, उत्पत्ती आणि प्रसार दिल्याच्या नंतर हे ओघानच आलं की मग जातीचं निर्मूलन कसं करायचं. जाती व्यवस्थेचं निर्मूलन जे भाषण होतं, लाहोरच्या जातपात तोडक मंडळाकडे बाबासाहेब करणार होते तिकडे, पण ते काही कारणास्तव झालं नाही. पण जे काही लिखाण आहे ते पूर्ण मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून उहापोह केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी जातींचा अंत कसा केला पाहिजे हे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी जसंच्या तसं हे एक ऐतिहासिक भाषण होतं. जाती संस्था व तिच्या कार्यपद्धतीवर ह्या भाषणात जेवढ्या खोलवर जाऊन बाबासाहेबांनी विचार केलेला आहे तेवढा इतर कोणीही केलेला नसावा असं वाटत नाही. जाती संस्था हे भारतीय समाज व्यवस्थेचे एक अंगभूत वैशिष्ट्य आहे. हे भारतातच सापडतं, इतर ठिकाणी म्हणजे एशियन सबकॉन्टिनेंटमध्ये सापडतं. जगामध्ये विषमता आहे, उच्च नीचता आहे, एक संघर्ष आहे, पण त्याला भारतासारखी पावित्र्याची जोड नाही आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे आणि ती बाबासाहेबांनी दाखवली आहे की कशी करायची. परंतु भारतात ती जन्मजात असल्यामुळे व तो दैवी व धार्मिक आदेशानुसार असल्याची एक मानसिकता भारतीय व्यक्तींमध्ये असल्यामुळे त्यात बदल नाही. त्यामुळे जगभरातील समाजव्यवस्थेचा समता प्रस्थापित करण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. तो भारतातही आहे. परंतु जेथे जेथे ही विषमता धर्मधिष्ठित पावित्र्याच्या कल्पनेत अडकली तेथे अधिकार मिळूनही मानव समूह पंगू आहे. त्यासाठी केवळ समतेवर आधारित समाजरचना उभी करणे पुरेसे ठरत नाही, तर धर्माच्या नावाने झालेले संस्कार व त्यातून निर्माण झालेली मानसिकता हटविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पुस्तकामध्ये आणि त्यांच्या भाषणामध्ये सोदाहरणासह स्पष्ट केलेले आहे. अस्पृश्यता, भेदभाव, ऊच नीच या भावना नष्ट करण्यासाठी त्यांची निर्मिती करणारे घटक व ती संस्कारित करणारी यंत्रणा आपल्याला नष्ट करावी लागेल. जाती व्यवस्थेचा हा पाया स्पष्ट करून तो उद्ध्वस्त करण्याची गरज आहे असं त्यांनी इथे प्रतिपादित केलेलं आहे. आता आजकालच्या समाजव्यवस्थेत आपण बघतो की सगळ्या जातीचे लोक सहभोजन करतात. आता शहरी भागामध्ये तेवढी अस्पृश्यता पाळल्या जात नाही. मी शहरी भागात म्हणतोय, पण ग्रामीण भागामध्ये अजूनही भारतामध्ये फार घाणेरड्या प्रकारे अस्पृश्यता पाळल्या जाते. तर सहभोजन करून, आंतरजातीय विवाह करून जाती व्यवस्था नष्ट होणार नाही, हे बाबासाहेबांचं मत आहे. भेदभावाची मानसिकता घडवणाऱ्या, विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या धार्मिक ग्रंथांना हाच खरा जाती नष्ट करण्याचा मार्ग असल्याचा निष्कर्ष त्यांनी या भाषणाच्या शेवटी केला आहे. हा मूळ गाभा जाती व्यवस्थेचे निर्मूलन करणारा असल्याचे आपले मत त्यांनी अनेक पद्धतीने बौद्धिक पातळीवरून मांडून ते स्वीकारण्याचे आवाहन या परिषदेच्या निमित्ताने केलेले आहे. तर हे झालं बाबासाहेबांचं जाती निर्मूलनाविषयक मत. त्यांनी आधी जाती, त्यांचा उगम, घडण आणि प्रसार हे सांगितलं आणि नंतर त्याचं निर्मूलन कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर हा पण बाबासाहेबांचा एक मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत विश्लेषक आणि रोखटोक असा एक भाषण होतं. ते आता पुस्तकाच्या रूपात आहे, पण तो अभ्यासच आहे एक त्यांचा. त्यामुळे हा एक उत्कृष्ट मानवशास्त्रीय दस्तावेज आणि अभ्यास असं मी मानतो. आणि आहेच तो, मी मानतो म्हणजे त्याला वर्ल्ड वाईड रिकॉग्निशन आहे की सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमधला किंवा त्यावेळी सोशलॉजी असं म्हणायचे. तर त्यातला हा उत्कृष्ट अभ्यास आहे. नंतरचं त्यांचं मानवशास्त्रीय कार्य
आपल्याला घेता येईल अस्पृश्यता. अस्पृश्यपूर्वी कोण होते? द अनटचेबल्स. हू वेर दे अँड वाय दे बिकेम अनटचेबल्स. कुठून आली अचानक अशी अस्पृश्यता? आधी तर सगळ्या टोळ्याच होत्या. शिकारी करून खायचे आणि गुहेमध्ये राहायचे. नंतर एकत्र शेती करू लागल्यावर एकत्र जमून मग गाव वसायला लागलं. अशा वेळी खरं तर इथे टोळी युद्ध व्हायची. मग ह्या ज्या टोळ्या काही हरायच्या युद्धांमध्ये, ज्या टोळ्या एका जागी सेटल झाल्या होत्या ते शेती करायचे. मग त्यांच्याकडे धान्य आणि वरच्या गोष्टी यायच्या. मग जे टोळ्या भटक्या होत्या आणि ज्यांच्याकडे काही अशी साधनं नव्हती ते त्यांच्यावर आक्रमण करून अशातलीच एक टोळी हरलेली इकडे तिकडे भटकत राहायच्या. म्हणजे अशा टोळ्या, त्याला क्लान्स वगैरे आपण म्हणू, भटकत राहायच्या. तर तशाच एका टोळ्यापैकी ही एक ब्रोकन मेन थिअरी बाबासाहेबांनी दिली. मी तुम्हाला मराठीत त्याचं संक्षिप्त रूप सांगितलेलं आहे, पूर्ण नाही येते. हे इन्फॉर्मल डिस्कशन असल्यामुळे मी जास्त अकॅडमिक डिस्कशनमध्ये जात नाही आहे. सर्वांना कळावं अशा दृष्टिकोनातून मी थोडंसं द्विभाषिक होऊन सांगतोय, मराठी आणि इंग्रजी. तरी मित्रांनो समजून घ्यावे. ब्रोकन मेन थिअरी. तर अशाच टोळ्या होत्या. तर मग ह्या 3 प्रकारच्या टोळ्या झाल्या. ब्रोकन मेन टोळी एक जी सेटल झालेली टोळी आणि एक जी त्यांच्यावर आक्रमण करणारी टोळी. मग सेटल झालेल्या टोळीनी ह्या ब्रोकन मेन टोळीला आमचं संरक्षण करा आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला हे देऊ. तर ह्या टोळ्यांमध्ये त्यावेळी असं असायचं की त्या टोळ्या जरी असल्या तरी ते त्यांचा सेटलमेंट पॅटर्न, राहायचं एक ठिकाण जे असायचं ते एका टोळीची लोक एका भागामध्येच राहायची. त्यामध्ये दुसऱ्या टोळीच्या माणसाचं घर नसायचं. त्यामुळं त्या टोळ्यांचं घर म्हणजे एक गाव झालं. आणि ह्या ज्या ब्रोकन मॅन त्यांना संरक्षित करणाऱ्या टोळ्या होत्या दुसऱ्या टोळ्याकडून, त्या गावाच्या बाहेर वसायला लागल्या. हे जगभरात सगळीकडेच झालेलं होतं, पण ते इतर ठिकाणी संपलं. पण भारतात ह्याचं रूप ते नंतर कालांतराने अस्पृश्यते द अनटचेबल्स. हू वेर दे अँड वाय दे बिकम अनटचेबल्स. का अस्पृश्य, कोण होते आणि ते अस्पृश्य का झाले, एक असं छोट्या प्रकारे मी तुम्हाला ब्रीफली सांगितलेलं आहे. नंतरचं बाबासाहेबांचं अस्पृश्यता आणि त्याचा उगम हा मानवी संस्कृती रूढी परंपराशी संबंधित असल्यामुळे हा मानवशास्त्राचा अविभाज्य भाग आहे. आणि हा सुद्धा एक खूप चांगला मानवशास्त्रीय दस्तावेज बाबासाहेबांनी लिहून ठेवला आहे. नंतरचं त्यांचं महत्त्वाचं मानवशास्त्रीय काम म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, हू वेर द शूद्राज. त्यामध्येही त्यांनी असं प्रतिपादन, चौथा वर्ण शूद्र तर नव्हता, मग तो वर्ण कसा काय उदयास आला. आणि त्यांची बाबासाहेबांनी ह्यामध्ये बरेचसे धर्मग्रंथ वाचलेले आहेत. काही रामायण महाभारतासारख्या गोष्टी, शतपथ ब्राह्मण किंवा इतर जे सॅक्रेड स्क्रिप्चर्स आहेत त्या गोष्टी वाचून ह्याच्यावरती उहापोह केलेला आहे. आणि संदर्भासहित त्यांनी इथे प्रूव्ह केलेलं आहे की आधी 3 वर्ण होते, चौथा वर्ण म्हणजे शूद्र, हे आधी क्षत्रियच होते. आणि ते शूद्र म्हणून चौथ्या वर्णात कसे उदयास आले हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे आजचे शूद्र आणि अनटचेबल्स हे कुठल्या कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत स्वतंत्र भारतामध्ये, तर तो विषय वेगळा आहे. पण बाबासाहेबांचं हे कार्यसुद्धा मानवशास्त्रीय कार्य होतं. आणि खूप उत्कृष्ट लिखाण त्यांनी, एक अत्यंत सखोल विश्लेषण करून एकदम अभ्यासू असं लिखाण, त्या मानवशास्त्रीय लिखाण त्यांनी हू वेर शूद्राज मध्ये केलेलं आहे. आणि जसं की मानवशास्त्रामध्ये धर्माचा अभ्यास होतो, धर्माचा उगम कसा झाला, रूढी परंपरा, कुठल्या जातींच्या कुठल्या समूहाच्या रूढी परंपरा कशा आहेत, विवाहापासून ते अंत्यसंस्कारापर्यंतच्या गोष्टी, ह्या सगळ्यांची दखल मानवशास्त्रज्ञ आणि अभ्यास करतं. तर बाबासाहेबांसारखे बुद्धिवान व्यक्ती, त्यांना एवढी भूक होती ज्ञानाची की त्यांनी जगातल्या सगळ्या प्रमुख धर्मांचा अभ्यास केलेला होता. सगळ्या प्रमुख धर्मांचा अभ्यास करून कित्येक प्रकारच्या पुस्तकं आणि ओरिजिनल धर्मग्रंथ वाचलेली होती.
त्यांनी एक घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तर त्या दरम्यान तिथून किंवा त्याच्यानंतर 1956 पर्यंत किंवा त्याच्या आधी त्यांनी बऱ्याच गोष्टी 50 पर्यंत वाचलेल्या होत्या. बऱ्याच धर्मांचा सखोल अभ्यास केलेला होता. आणि त्यानंतर त्यांचं जे लिखाण होतं, बुद्धा अँड हिज धम्मा, हे सुद्धा एक मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आणि सुरेख असा ठेवा आहे, जो की बुद्ध धर्माचा अभ्यास आणि नवीन जी लोक ह्या धर्मात फोल्डमध्ये सामावली जाणार आहेत, त्यांना एक गाईडलाईन्स किंवा निर्देश देण्याचं काम जे केलेलं आहे बाबासाहेबांनी, आणि एक नवयान प्रकारचा सेक्ट बुद्धिझममध्ये जो गणला जातो तो निर्माण केलेला आहे. तर असे हे बाबासाहेब अत्यंत हुशार, बुद्धिमत्ता असलेले एक मानवशास्त्रज्ञ सुद्धा होते. आणि हे प्रमुख जे 5 ग्रंथ मी तुम्हाला जे आज सांगितलेले आहेत, तो मानवशास्त्रीय आणि तो जगात रिकग्नाइज्ड आहे आणि नावाजलेला आहे. आणि ह्यामुळे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातलं हा जो एक कंगोरा आहे की ते एक मानवशास्त्रज्ञ सुद्धा होते, हा फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणून आम्ही हा आस्पेक्ट बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा बहुजन संघटकच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांपुढे आज प्रस्तुत केलेला आहे. हा एक छोटेखानी प्रयत्न होता की बाबासाहेबांच्या ह्या कामाचं ह्या दृष्टिकोनातून रिकग्नाइज सुद्धा आहे, ते आम्ही आमच्या मनाने काही सांगत नाही आहोत. तर हा एक छोटासा प्रयत्न होता. आणि ह्यासाठी बहुजन संघटक आणि त्यांची टीम, सर्वजित बनसोडे, राहुल खांडेकर, हर्ष थूल, सौरभ गानार ह्यांनी इथे मला बोलून बाबासाहेबांच्या ह्या व्यक्तिमत्वातल्या कंगोऱ्यावरती प्रकाश टाकण्याचा जी संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी ह्या चौघांचेही आणि बहुजन संघटितच्या टीमचे आभार मानतो. तर एवढे बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम.